भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिज्योतिबा महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, जिजाऊ भीमाई, रमाई, सावित्री, यशोधरा, महामाया, फातिमा या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. आपण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण समर्पण घेत असतो, तर आज आपण ते समर्पण घेऊया. नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वर्ग 1494 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे सुरुवातीची लक्षणे. सिद्धार्थ गौतमाची सुरुवातीची लक्षणे कशी होती हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे, सिद्धार्थ गौतम, तेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे. त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियांना आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन राजा घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. सिद्धार्थ गौतम हा करुणामय, करुणेचा हृदय असलेला होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एका माणसानं दुसऱ्या माणसाची पिळवणूक केलेली सिद्धार्थ गौतमाला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. सिद्धार्थ गौतम तिथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे
व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इथे कर्तव्यता आहे. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतःच आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे, भांग पाडणे असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नगर धरती असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे. तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू तिथे ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणाला नकार देई आणि म्हणजे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताजनक होत असे. त्यांच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. ऋण हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुण प्राप्ती होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतम उत्तर देई,
तो त्यांचा धर्म आहे. म्हणून 18च्या त्यांच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत असे. तर गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकेल? गौतमी उत्तर दे, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाविषयी गौतमीला विचारी, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमीने उत्तर दे, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्यच वाटेल आणि प्रेरणा आणि एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्याचा उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकावी. तो त्यांना एखाद्या विषयावर चिंत एकाग्र करण्याची शिकवी. मी सुखी व्हावे, माझी अपतेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी होत, अशा प्रकारच्या विचारांनी निवड करण्याच्या विषयी तो त्यांना उपदेशन करी. परंतु त्यांचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याचे बालपणचे थट्टा करीत, ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीने शिकारीची हरिण किंवा एखाद्या गोड पदार्थ येत असतात. त्यांच्या फित्याला व मातेला त्यांच्या ह्या ध्यानधारणेचा ध्यास आवडत असे. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सबका मंगल होई रे. सर्व मित्रांना साष्टांग जय भीम, नमस्कार. सर्व मित्रांना सूचित करतो की गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
धम्म पाळण्याचा प्रयत्न करा. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला प्रत्येक माणसानं अभ्यासावं, जेणेकरून आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन पूर्ण जीवन आपलं प्रकाशमय होईल. म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथाचं वाचन आपण केलं पाहिजे. आज इथे थांबूया. ते सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे तत्वज्ञान सर्व धर्मियासाठी चांगली प्रेरणा देणारं आहे. म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघावेत, लाईक करावे, सबस्क्राईब करावे. जय भीम, जय भारत, जय संविधान. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.